Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see one another example on the topic income from business. This is example number 3 on this particular topic. In the previous few lectures, we have seen that a business is an activity which is undertaken for profit. पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये जे आपण इन्कम फ्रॉम बिझनेस या टॉपिकचा थेरॉटिकल पार्ट पाहिलेला आहे त्यामध्ये आपण पाहिलं की कोणताही बिझनेस असेल हा नफा मिळवण्यासाठी सुरू केलेला असतो. द बिझनेस मे बी अ स्मॉल बिझनेस, मीडियम साइज बिझनेस और लार्ज साइज बिझनेस. The business may be sole proprietor business, partnership business or a company. Each and every business is run for earning maximum profit. So earning maximum profit is the main objective of each and every business. जास्तीत जास्त नफा मिळवणं हा प्रत्येक बिझनेसचा उद्देश असतो. And to know how much profit they have earned during the year, for knowing the amount of profit, every businessman prepares a profit and loss account at the end of the year on 31st of March. आपल्याला माहिती आहे की बिझनेसचं जे आपण अकाउंटिंग करतो, आपण 11वीपासून जे काही अकाउंटिंग शिकलेलं आहे त्याप्रमाणे द फायनान्शियल इयर स्टार्ट्स फ्रॉम 1st of April and it ends on 31st of March. And at the end of the year, on 31st of March, every businessman prepares profit and loss account to know the amount of net profit. वर्षभर बिझनेस करून किती रुपये फायदा झाला ते फाइंड आउट करण्यासाठी प्रत्येक बिझनेसमन वर्षाच्या शेवटी म्हणजेच 31 मार्चला P&L अकाउंट तयार करतो. हा जो आपला टॉपिक आहे इन्कम फ्रॉम बिझनेस, यामध्ये आपल्याला एखाद्या बिझनेसमनचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलं जातं, त्याचबरोबर काही ॲडजस्टमेंट दिल्या जातात आणि त्याच्या साह्यानं आपल्याला त्या बिझनेसचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे ॲज पर इन्कम टॅक्स रूल्स. In this particular topic, we are given with a P&L account and certain adjustments, and with the help of this, we have to calculate the income of business as per the income tax rules. In the previous lectures, we have seen 2 examples on the computation of income from business. Now, in this particular lecture, we are going to see the third example. Okay, so let's start with this particular example. This is example number 3. Read the example carefully. Following is the profit and loss account of Miss Sheetal. This is the first sentence of this example, and in this sentence it is mentioned that Miss Sheetal is the owner of the business. एक्झाम्पलच्या पहिल्या वाक्यात सांगितले शीतल नावाची व्यक्ती आहे आणि ती बिझनेसची ओनर आहे. ओके, वी आर गिवन ए प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2021. आपल्याला 31 मार्च 2021चा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे. वी नो दॅट द लेफ्ट हँड साईड इज अ डेबिट साईड अँड राईट हँड साईड इज अ क्रेडिट साईड. अँड ऑन द डेबिट साईड, ऑन द लेफ्ट हँड साईड, ऑल एक्सपेन्सेस अँड ऑल लॉसेस आर रेकॉर्डेड. जी काय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट बाजू आहे त्या डेबिट बाजूला सर्व खर्च आणि सर्व लॉसेस हे रेकॉर्ड केले जातात. ओके, सो फर्स्ट वी विल रीड द डेबिट साईड ऑफ P&L अकाउंट. डेबिटला सर्व खर्च आणि लॉसेस असतात. आपण एक एक खर्च वाचूया. पहिला खर्च आहे फर्स्ट एक्सपेन्सेस इज सॅलरी अँड अमाऊंट ऑफ सॅलरी इज ₹1,25,000. सॅलरी किती पेड केली आहे? 1,25,000. हा पहिला खर्च आहे. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज टू जनरल एक्सपेन्सेस, अमाऊंट इज 12,500. जनरल एक्सपेन्सेसचा खर्च किती आहे तर 12,500. त्यानंतर नेक्स्ट वन इज ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, अमाऊंट 1,250. ट्रॅव्हलिंगचा खर्च आहे 1,250. फोर्थ एक्सपेंडिचर इज पोस्टेज अँड अमाऊंट ऑफ पोस्टेज इज ₹125. पोस्टेजचा खर्च किती आहे तर ₹125. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्सपेंडिचर आहे टू डेप्रिसिएशन, अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन इज 25,000. देन नेक्स्ट एक्सपेंडिचर ऑन द डेबिट साईड इज टू स्टेशनरी, अमाऊंट ऑफ स्टेशनरी इज 2,500. स्टेशनरीचा खर्च 2,500. त्याच्यानंतर नेक्स्ट वन इज टू मशिनरी परचेस्ड, अमाऊंट 15,700. मशिनरी खरेदी केली. वी नो दॅट मशिनरी इज अवर असेट. ओके, अँड मशिनरी इज परचेस्ड फॉर ₹15,700. 15,700 रुपयाची मशीन खरेदी केलेली आहे. मशीन ही आपली ॲसेट आहे. ॲसेट खरेदी केली की ती आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवतो. इथं ते P&L अकाउंटला दाखवले म्हणजे पूर्णपणे चुकीची एंट्री केलेली आहे.
त्यामुळे ही जे काय अमाऊंट आहे 15,700 हा काय खर्च नाही, ही असेट आहे आणि ती पी एन डलला न दाखवता ती बॅलन्स शीटला दाखवायला पाहिजे होती. त्यामुळे पी एन डलला केलेली एंट्री चुकीची आहे, त्यामुळे ती कॅन्सल होईल, डिसअलाउड होईल. त्याच्यानंतर पुढचा खर्च आहे डोनेशन टू स्कूल, अमाऊंट इज 10,500. एखाद्या शाळेला देणगी दिली, किती रुपये देणगी दिली? 10,500. त्याच्यानंतर पुढचा खर्च आहे जी एस टी, अमाऊंट ऑफ जी एस टी इज ₹25,000. जी एस टी मीन्स गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. किती जी एस टी पेड केला आहे? 25,000 रुपये. ओके. आणि लास्ट एक्सपेंडिचर आहे टू आर डी डी अँड अमाऊंट ऑफ आर डी डी इज 2,500. We know that RDD stands for Reserve for Doubtful Debts. Amount is 2,500. And last point on the debit side is to net profit. Amount of net profit is ₹1,58,000. जे काय आपल्याला पी एन डल अकाउंट दिलेलं आहे त्याप्रमाणे आपला प्रॉफिट आहे 1,58,000. दिस इज द डेबिट साइड ऑफ पी एन डल अकाउंट. And as I said earlier that on the debit side all expenses and all losses are recorded. जे काय पी एन डल अकाउंट आपल्याला दिलेलं आहे त्यामध्ये सर्व खर्च आणि सर्व लॉसेस हे रेकॉर्ड केले जातात. नाव वी विल रीड द क्रेडिट साइड. द क्रेडिट साइड ऑफ पी एन डल अकाउंट रेकॉर्ड्स द डिफरंट इन्कम्स अँड गेन्स टू द बिझनेस. बिझनेस करून कोणकोणती इन्कम्स मिळाले, गेन्स मिळाले हे सर्व क्रेडिट साईडला असतात. मग आपण क्रेडिट साईड वाचूया. फर्स्ट पॉईंट इज बाय ग्रॉस प्रॉफिट, अमाऊंट इज 3 लाख. ग्रॉस प्रॉफिट किती मिळवला आहे? 3 लाख रुपये ग्रॉस प्रॉफिट आहे. आफ्टर दॅट सेकंड इन्कम इज कमिशन रिसिव्ड ₹30,000. कमिशन मिळालं किती रुपये? 30,000 रुपये. कमिशन मिळालं, पैसे मिळाले, हे इन्कम आहे. किती रुपये? 30,000. नेक्स्ट इन्कम इज सन्ड्री इन्कम, अमाऊंट 3,000. सन्ड्री इन्कम किरकोळ इन्कम मिळालं 3,000 रुपये. देन अनदर इन्कम इज गिफ्ट फ्रॉम पेरेंट्स. जी कोण व्यक्ती आहे मिस शीतल हू इज द ओनर ऑफ द बिझनेस, शी हॅज रिसिव्ड अ गिफ्ट ऑफ ₹12,000 फ्रॉम हर पेरेंट. तिला तिच्या पालकांकडून 12,000चं गिफ्ट मिळालं. त्याच्यानंतर पुढचं इन्कम आहे डिव्हिडंड रिसिव्ड, अमाऊंट 23,075. ओके. डिव्हिडंड म्हणजे लाभांश. शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर डिव्हिडंड मिळतो, तो डिव्हिडंड मिळाला आहे 23,075. अँड लास्ट इन्कम ऑन द क्रेडिट साईड इज बॅड डेब्ट्स रिकवर्ड, अमाऊंट ऑफ बॅड डेब्ट्स रिकवर्ड इज ₹10,000. किती रुपये बॅड डेब्ट्सचे बुडालेले पैसे मिळाले? तर 10,000 रुपये. ओके. अँड टोटल ऑफ डेबिट अँड क्रेडिट साईड इज 3,78,075. बॅलन्स शीटच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे दिलेलं आहे त्याच्या दोन्ही बाजूची बेरीज आहे 3,78,000. ओके. दिस इज द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नाव आफ्टर रीडिंग ऑल द पॉईंट्स ऑन द डेबिट अँड क्रेडिट साईड, नेक्स्ट पॉईंट इज टू रीड द ॲडिशनल इन्फॉर्मेशन. ॲडिशनल इन्फॉर्मेशन मीन्स ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंट काय दिलं आहेत बघा. देर आर 4 ॲडजस्टमेंट. द फर्स्ट ॲडजस्टमेंट इज डेप्रिसिएशन ॲज पर इन्कम टॅक्स इज ₹22,000. इन्कम टॅक्स रूल्सप्रमाणे, इन्कम टॅक्सच्या नियमाप्रमाणे डेप्रिसिएशन किती पाहिजे? तर 22,000 रुपये पाहिजे. डेप्रिसिएशन पाहिजे 22,000. मग आपण टिकमार्क करूया. आपल्याकडे बघा इथं डेप्रिसिएशन दिले, त्याला टिकमार्क केली, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. सो फर्स्ट ॲडजस्टमेंट इज ऑन डेप्रिसिएशन, सो आपण डेप्रिसिएशनला टिकमार्क केलं. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट आहे सॅलरी इन्क्लूड. जो काय सॅलरीचा खर्च आहे त्यामध्ये काय इन्क्लूड आहे? ₹12,500 पेड टू ओनर ऑफ द बिझनेस. 12,500 रुपये पगार ओनरला पेड केला आहे आणि ती रक्कम सॅलरी यामध्ये इन्क्लूड आहे. मग बघा सॅलरी कुठे आहे? पी एन डलच्या डेबिटला सॅलरी आहे, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून त्याला देखील टिकमार्क केली. दिस इज सेकंड ॲडजस्टमेंट. नाव द थर्ड ॲडजस्टमेंट. तिसरे ॲडजस्टमेंट काय? जनरल एक्सपेन्सेस इन्क्लूड ₹5,850 ॲज अ गिफ्ट गिवन टू फ्रेंड्स वेडिंग सेरेमनी. ओके. 5,850 रुपयेचं एक गिफ्ट आपण कुणाला दिलं? मित्राच्या वेडिंग सेरेमनीला. मित्राच्या लग्नाच्या फंक्शनला त्याला 5,850चं गिफ्ट दिलं आणि तो खर्च जनरल एक्सपेन्सेसमध्ये इन्क्लूड आहे. म्हणजे ॲडजस्टमेंट जनरल एक्सपेन्सेसवर आहे म्हणून जनरल एक्सपेन्सेसला केलं टिकमार्क. ओके. पहिल्यांदा ज्या ॲडजस्टमेंट आहेत त्याला सर्वांना टिकमार्क करायचं. त्यानंतर फोर्थ अँड लास्ट ॲडजस्टमेंट इज GST इन्क्लूड ₹2,500 ॲज अ पेनल्टी फॉर लेट पेमेंट ऑफ GST. GSTचा जो काय खर्च आहे त्यामध्ये 2,500 रुपये कशाचे आहेत? तर पेनल्टी म्हणजे दंड भरावा लागला. कशामुळे? तर लेट पेमेंट ऑफ GST. आपण GSTचा जो काय टॅक्स आहे त्याचा टॅक्स उशिरा पेड केल्यामुळं आपल्याला दंड भरावा लागला 2,500 रुपये आणि तो कशामध्ये इन्क्लूड आहे? GSTमध्येच. मग बघा GST डेबिटला आहे,
त्याला देखील टिकमार्क केली. या 4 वरती एकूण ॲडजस्टमेंट्स आहेत. त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वाचल्यानंतर पुढचं आपलं काम हेच असतं की ॲडजस्टमेंट वाचायच्या आणि ॲडजस्टमेंट ज्या ज्या पॉईंट्सवरती आहेत, एक्सपेन्सेस किंवा इन्कम्सवरती आहे, त्या एक्सपेन्सेसला किंवा इन्कम्सला टिकमार्क करणं हे आपलं पहिलं काम आहे. ओके. त्यानंतर काय सांगितलं बघा, यू आर रिक्वायर्ड टू कॉम्प्यूट टॅक्सेबल इन्कम फ्रॉम बिझनेस फॉर असेसमेंट इयर 21-22. या बिझनेसचं आपल्याला इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आता इन्कम कॅल्क्युलेट करण्यापूर्वी पहिल्यांदा व्यक्तीचं नाव काय बघा, व्यक्ती म्हणजे ओनर आहे मिस शीतल. ओके. म्हणून पहिल्यांदा नाव लिहायचं मिस शीतल. ओके. त्यानंतर आपल्याला इन्कम फ्रॉम बिझनेस कॅल्क्युलेट करायचे. सो ऑन द सेकंड लाईन कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम बिझनेस. आपण बिझनेस इन्कम कॅल्क्युलेट करत आहोत हे सेकंड लाईनला मेन्शन करायचं. आणि कोणत्या वर्षासाठी 21-22. सो ऑन द थर्ड लाईन फॉर असेसमेंट इयर 21-22. Okay, before starting to calculate income from business we have to mention these 3 points. First we should mention the name of the owner. पहिल्यांदा सेंटरला आपण ओनरचं नाव मेन्शन करायचं. सेकंड लाईन, ऑन द सेकंड लाईन वी शुड मेन्शन दॅट वी आर कॉम्प्युटिंग बिझनेस इन्कम. आपण इन्कम फ्रॉम बिझनेस कॅल्क्युलेट करत आहोत हे मेन्शन करायचं. अँड ऑन द थर्ड लाईन वी शुड मेन्शन फॉर विच असेसमेंट इयर वी आर कॅल्क्युलेटिंग द इन्कम. आपण कोणत्या वर्षाचं इन्कम कॅल्क्युलेट करत आहोत हे आपल्याला थर्ड लाईनला मेन्शन करावं लागतं. ओके. दीज आर द 3 इम्पॉर्टंट पॉईंट्स. आफ्टर मेन्शनिंग दीज 3 पॉईंट्स वी शुड ड्रॉ 3 कॉलम्स फॉर फुल 1 पेज ऑफ द नोटबुक. आपल्याला जे काय P&L अकाउंट आणि ॲडजस्टमेंट 4 दिलेल्या आहेत त्याच्या साहाय्याने जे आपण बिझनेस इन्कम कॅल्क्युलेट करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला 3 कॉलम ड्रॉ करावे लागतात. पहिला कॉलम पर्टिक्युलर्स, सेकंड कॉलम अमाऊंट इन रुपीज अँड थर्ड कॉलम इज अमाऊंट इन रुपीज. ओके. आता हे 3 कॉलम ड्रॉ केल्यानंतर आपण बिझनेसचं जे काही इन्कम कॅल्क्युलेट करतो ते 3 स्टेप्समध्ये कॅल्क्युलेट करतो. त्यापैकी पहिली स्टेप आहे ती म्हणजे टू स्टार्ट विथ नेट प्रॉफिट ॲज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पहिली स्टेप काय, तर जे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे त्याच्यामध्ये नेट प्रॉफिट किती आहे तो घ्यायचा. बघा नेट प्रॉफिट किती आहे, P&L अकाउंटप्रमाणे नेट प्रॉफिट आहे 1,58,000 अँड इट शुड बी मेन्शन इन द आउटर कॉलम. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटप्रमाणे जो काय नेट प्रॉफिट असेल त्याची रक्कम लिहायची आउटर कॉलमला. दिस इज द फर्स्ट स्टेप. ही फर्स्ट स्टेप झाल्यानंतर आता सेकंड स्टेप काय असते, जो नेट प्रॉफिट आपण मेन्शन केलेला आहे त्याच्यामध्ये ॲड एक्सपेन्सेस डिसअलाउड. दिस इज द सेकंड स्टेप. ही दुसरी स्टेप आता चालू झाली. कोणते एक्सपेन्सेस डिसअलाउड करायचे, तर साधा नियम की P&L अकाउंटच्या डेबिट साईडला सर्व एक्सपेन्सेस असतात. एक एक्सपेन्सेस वाचायचा. तो खर्च जर बिझनेसचा असेल बिझनेसचे खर्च अलाउड केले जातात म्हणजे तो बरोबर आहे. आणि एखादा खर्च जर बिझनेसचा नसेल पर्सनल असेल तर तो मात्र डिसअलाउड केला जातो. बिझनेसचे खर्च अलाउड करा, पर्सनल खर्च असेल घरगुती खर्च असेल तर तो डिसअलाउड केला जातो. त्याला कारण आहे, कारण की आपण बिझनेसचं P&L अकाउंट आहे त्यामुळे त्याला फक्त बिझनेसचेच खर्च आले पाहिजेत. बिझनेससाठीचा खर्च असेल तर तो अलाउड आहे आणि बिझनेसचा नसेल पर्सनल असेल घरगुती असेल तर तो डिसअलाउड करायचा. आणि जे जे एक्सपेन्सेस आपण डिसअलाउड करणार आहे ते त्यामध्ये ॲड करायचे. ओके. दिस इज द सेकंड स्टेप. आता आपण एक एक्सपेन्सेस वाचूया. तो जर खर्च डिसअलाउड होणार असेल तरच तो इथं लिहिला जातो. डिसअलाउड खर्च फक्त इथं मेन्शन करायचे. वाचा एक खर्च. पहिला खर्च सॅलरी, अमाऊंट आहे 1,25,000. आता सॅलरी खर्च वाचायचा आणि एवढंच पाहायचं की हा बिझनेसचा खर्च आहे का पर्सनल आहे. बिझनेसचा खर्च असेल तर तो अलाउड आहे, बरोबर आहे. मग सांगा, सॅलरी आपण प्रत्येक एम्प्लॉयला सॅलरी दर महिन्याला देतो त्यामुळे हा बिझनेसचाच खर्च आहे. बिझनेसचा खर्च म्हणजे तो अलाउड आहे, बरोबर आहे. परंतु त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. वाचा ॲडजस्टमेंट नंबर 2 काय, सॅलरी इन्क्लूड ₹12,500 पेड टू ओनर ऑफ द बिझनेस. सॅलरीमध्ये 12,500 कशाचे आहेत, तर बिझनेसच्या ओनरला सॅलरी पेड केली. आता आपण पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये पाहिलेलं आहे की ॲज पर इन्कम टॅक्स रूल्स द बिझनेस शुड नॉट पे सॅलरी टू इट्स ओनर. बिझनेसचा जो कोण ओनर असतो त्या ओनरला सॅलरी पेड करू नये. प्लस द बिझनेस शुड नॉट पे इंटरेस्ट ऑन कॅपिटल टू द ओनर. बिझनेसच्या मालकाचं जे काही बिझनेसमध्ये भांडवल आहे, कॅपिटल आहे, त्याच्यावरती सुद्धा त्याला व्याज देऊ नये.
पगार देऊ नये असा इन्कम टॅक्सचा नियम सांगतो. आणि जर बिझनेसच्या मालकाला पगार दिला, जर बिझनेसच्या मालकाला कॅपिटलवरती व्याज दिलं तर ते दोन्हीसुद्धा डिसअलाउड केलं जातं. आपल्याला सॅलरीचा खर्च आहे 1,25,000, सॅलरी हा बिझनेसचाच खर्च आहे, पण त्याच्यामध्ये जे काही 12,500 ओनरला पेड केलेले आहेत तेवढा खर्च होणार डिसअलाउड. त्यामुळे बघा डिसअलाउडमध्ये पहिला सॅलरी टू ओनर अमाऊंट किती 12,500. बिझनेसच्या ओनरला सॅलरी पेड केली, कॅपिटल पेड वरती व्याज पेड केलं तर ते डिसअलाउड केलं जातं. त्यामुळे हा खर्च झाला डिसअलाउड. पण काय डिसअलाउड झालं, फक्त जेवढी ओनरला पेड केले तेवढाच खर्च डिसअलाउड. बाकीची सॅलरी एम्प्लॉईजला पेड केली तो बिझनेसचाच खर्च आहे, तो अलाउड आहे. हा झाला पहिला. दुसरा खर्च आहे जनरल एक्सपेन्सेस अमाऊंट 12,500. आता त्याला टिकमार्क आहे म्हणजे त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. पण समजा ॲडजस्टमेंट नसते तर हा बिझनेसचा खर्च आहे का पर्सनल? तर कोणत्याही बिझनेसमध्ये जे छोटे मोठे खर्च असतात त्याला सन्ड्री एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस असं म्हटलं जातं. त्यामुळे जनरल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस हा बिझनेसचाच खर्च आहे आणि खर्च आहे म्हणजे तो अलाउड आहे, बरोबर आहे. पण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. काय ॲडजस्टमेंट आहे वाचा जनरल एक्सपेन्सेसची? ॲडजस्टमेंट नंबर 3, जनरल एक्सपेन्सेस इन्क्लूड ₹5,850 ॲज अ गिफ्ट गिवन ऑन फ्रेंड्स वेडिंग सेरेमनी. मित्राच्या लग्नाचा कार्यक्रम होता त्यावेळेला मित्राला गिफ्ट दिलं 5,850चं. मग आता सांगा, आपला एखादा मित्र आहे, मैत्रीण आहे, एखादे रिलेटिव्ज आहेत, ओके, नेबर्स आहेत, त्यांच्या लग्नासाठी आपण गिफ्ट दिलं तर ते आपलं पर्सनल खर्च आहे का तो बिझनेसचा खर्च आहे? ऑब्वियसली आपले फ्रेंड्स, आपले रिलेटिव्ज, आपले नेबर्स हे जे सर्वजण आहेत हे आपला पर्सनल प्रश्न आहे. त्यांना गिफ्ट द्यायचा हा आपला पर्सनल प्रश्न आहे. म्हणजे जे 5,850चं गिफ्ट दिलेलं आहे तो पर्सनल खर्च झाला. मग सांगा, बिझनेसचे खर्च आपण अलाउड करतो, पर्सनल खर्च काय करायचे? डिसअलाउड करायचे. त्यामुळे हा जो काय पर्सनल खर्च आहे हा डिसअलाउड होईल. किती रुपये? 5,850. आणि तो जनरल एक्सपेन्सेसमध्ये इन्क्लूड आहे. म्हणून बघा, दुसरा खर्च डिसअलाउड जनरल एक्सपेन्सेस कंसामध्ये दिलेलं गिफ्ट टू फ्रेंड, ओके, किती 5,850. तो खर्च जनरल एक्सपेन्सेसमध्ये इन्क्लूड केलेला आहे म्हणून तेवढे जनरल एक्सपेन्सेस फक्त केले डिसअलाउड, कारण तो पर्सनल खर्च आहे. हे बिझनेसचं P&L अकाउंट आहे त्यामुळे इथं फक्त बिझनेसचे खर्च यावे. बिझनेसचे खर्च अलाउड आणि पर्सनल खर्च असेल, घरगुती खर्च असेल तर तो करायचा डिसअलाउड. 2 खर्च झाले. पुढचा खर्च आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अमाऊंट 1,250. कोणतीही टिकमार्क नाही, ॲडजस्टमेंट नाही. त्यामुळे एवढंच पाहायचं बिझनेसचा खर्च आहे की नाही. बिझनेसचा खर्च असेल तर अलाउड, बिझनेसचा नसेल तर डिसअलाउड. मग सांगा, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, प्रत्येक बिझनेसला जे काही एम्प्लॉईज असतात वेगवेगळ्या ऑफिसच्या कामासाठी, बिझनेसच्या कामासाठी इकडं तिकडे फिरावं लागतं. त्यामुळे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हा बिझनेसचाच खर्च आहे आणि बिझनेसचे खर्च असेल तर तो अलाउड आहे. अलाउड म्हणजे बरोबर आहे, अलाउड आहे त्यामुळे तो इथे येणार नाही. इथं फक्त जे डिसअलाउड होतात तेवढेच फक्त इथं मेन्शन करावे लागतात. त्याच्यानंतर पुढचा खर्च आहे पोस्टेज अमाऊंट इज 125. पोस्टेज म्हणजे पोस्टाने, कुरिअरने इकडे तिकडे डॉक्युमेंट पाठवण्याचा खर्च. बिझनेस म्हटलं की बिझनेसच्या कामासाठी, ऑफिशियल कामासाठी कागद इकडे तिकडे पाठवावे लागतात, पोस्टाने काय खर्च होतो, त्यामुळे हा बिझनेसचाच खर्च आहे आणि बिझनेसचा रेग्युलर खर्च आहे त्यामुळे तो पूर्णपणे अलाउड आहे. जर तो बिझनेसचा खर्च रेग्युलरचा असेल, रुटीनचा असेल, पुन्हा पुन्हा होणार असेल तर तो बिझनेसचा खर्च अलाउड केला जातो, हा अलाउड आहे. पुढचा खर्च आहे डेप्रिसिएशन अमाऊंट आहे 25,000 आणि त्याच्याला टिकमार्क आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. आता आपण 11वीपासून शिकलो आहे की डेप्रिसिएशन इज चार्जड ऑन द असेट्स ऑफ द बिझनेस. बिझनेसमध्ये ज्या वेगवेगळ्या असेट्स असतात, मग ते बिल्डिंग असेल, मशिनरी असेल, फर्निचर असेल, मोटार कार असेल, या वेगवेगळ्या असेट्सवरती डेप्रिसिएशन आकारलं जातं. त्यामुळे डेप्रिसिएशन हा बिझनेसचाच खर्च आहे. आपण डेप्रिसिएशन किती दाखवले P&L अकाउंटला? ते आहे 25,000. आणि ॲडजस्टमेंट नंबर 1 वाचा, डेप्रिसिएशन ॲज पर इन्कम टॅक्स रूल्स 22,000. ॲडजस्टमेंट सांगते इन्कम टॅक्सच्या नियमाप्रमाणे डेप्रिसिएशन पाहिजे 22,000 पाहिजे आणि आपण लिहिले किती? आपण रेकॉर्ड केले 25. 22 पाहिजे, आपण 25,000 लिहिलं म्हणजे 3,000 खर्च जादा लिहिला, बरोबर. डेप्रिसिएशन हा ॲक्च्युली लॉस आहे, आपण खर्च म्हणू त्याला. डेप्रिसिएशन आपण लिहिले 25 आणि नियमाप्रमाणे पाहिजे होतं 22 म्हणजे आपण 3,000 खर्च जादा लिहिला.
जादाचा खर्च आहे, मग तो अलाउड करायचा डिसअलाउड करायचा. जादाचा खर्च कॅन्सल केला पाहिजे, रद्द केला पाहिजे, म्हणजे तो करायचा डिसअलाउड. त्यामुळे जे जादाचे 3,000 आहे तेवढे डिसअलाउड. बघा डिसअलाउडमध्ये डेप्रिसिएशन कंसामध्ये एक्सेस, एक्सेस म्हणजे जादा, जे जादाचे 3,000 आहे तेवढे केले फक्त डिसअलाउड. ओके. डेप्रिसिएशन बिझनेसचाच खर्च आहे, परंतु जेवढा जादा खर्च आपण दाखवला तेवढाच फक्त केला डिसअलाउड. हा झाला पुढचा खर्च. त्यानंतर नेक्स्ट एक्सपेंडिचर आहे स्टेशनरी. अमाऊंट आहे 2,500. कोणतीही टिकमार्क नाही म्हणजे ॲडजस्टमेंट नाही. त्यामुळे एवढंच पाहायचं की हा बिझनेसचा खर्च आहे का घरगुती खर्च आहे. स्टेशनरी बिझनेस म्हटलं की बिझनेसमध्ये स्टेशनरीचा खर्च हा रेग्युलर लागतो. बिझनेससाठी पेजेस असतील, पेन्सिल असेल, पेन्स असतील किंवा फाईल्स असतील अशासाठी किंवा नोटबुक्स असतील किंवा काही कॉरल बुक्स असतील, ह्यासाठी किरकोळ ह्यासाठी स्टेशनरीचा खर्च होतो. त्यामुळे स्टेशनरी हा बिझनेसचाच खर्च आहे आणि बिझनेसचा खर्च काय करायचा नेहमी अलाउड केला जातो. एखादा खर्च बिझनेसचा असेल तर तो करायचा पूर्णपणे अलाउड, हा अलाउड होईल. त्यानंतर पुढचा खर्च आहे मशिनरी परचेसड. अमाऊंट 15,700. मगाशी सांगितलं की मशिनरी इज अवर असेट अँड व्हेनेवर एनी बिझनेस परचेसेस एनी असेट देन इट शुड बी रेकॉर्डेड ऑन द असेट साईड ऑफ द बॅलन्स शीट. कोणत्याही बिझनेसने मशिनरी खरेदी केली, असेट खरेदी केली की ती बॅलन्स शीटच्या असेटला दाखवली पाहिजे. इथं P&Lच्या डेबिटला दाखवली, मग हे बरोबर आहे का चुकीचं आहे? तर हे चुकीचं आहे, म्हणजे हे कॅन्सल केलं पाहिजे, रद्द केलं पाहिजे, म्हणजेच डिसअलाउड केलं पाहिजे. त्यामुळे हे होणार डिसअलाउड किती? 15,700. बघा मशिनरी परचेसड अमाऊंट 15,700. ओके, हे झालं डिसअलाउड. त्याच्यानंतर पुढचा बघा, पुढचा खर्च काय? नेक्स्ट आहे डोनेशन टू स्कूल. अमाऊंट 10,500. कोणतीही ॲडजस्टमेंट नाही. मग एवढंच पाहायचं की हा खर्च बिझनेसचा आहे का पर्सनल. आपण एखाद्या शाळेला देणगी दिली, हा बिझनेस चालवण्याचा खर्च आहे का हा पर्सनल खर्च आहे. साधा एक उदाहरण घ्या. आपल्याकडे ज्यावेळेला एखादा फेस्टिवल असतो, आपल्याकडे जेव्हा लोक वर्गणी मागण्यासाठी येतात, डोनेशन मागण्यासाठी येतात, तेव्हा कुणाला वर्गणी द्यायची की नाही द्यायची, किती रुपये द्यायची, हा आपला पर्सनल प्रश्न आहे, वैयक्तिक आहे. एखाद्याला मदत करणं, एखाद्याला देणगी देणं हा पूर्णपणे पर्सनल प्रश्न असतो. इथं या व्यक्तीनं, ही जी कोण व्यक्ती आहे मिस शीतल, त्यांनी एका शाळेला देणगी दिलेली आहे. बिझनेस चालवण्यासाठी शाळेला देणगी द्यावं लागत नाही, म्हणजे हा बिझनेस चालवण्याचा खर्च नाही. तुम्ही डोनेशन देऊ शकता, परंतु तो काय तुमचा बिझनेस चालवण्याचा खर्च नाही, तो तुमचा पर्सनल. तुम्हाला पर्सनल अशी इच्छा झाली की एखाद्या शाळेला, एखाद्या कॉलेजला देणगी द्यावी, एखाद्या संस्थेला देणगी द्यावी, तुम्ही देऊ शकता, परंतु तो तुमचा पर्सनल खर्च आहे, तो काय बिझनेस चालवण्याचा खर्च नाही. त्यामुळे हा बिझनेसचा खर्च नाही आहे, पर्सनल आहे, त्यामुळे तो करायचा डिसअलाउड. किती रुपये? 10,500. बघा डिसअलाउडमध्ये डोनेशन टू स्कूल 10,500 हा डिसअलाउड झाला, कारण हा बिझनेस चालवण्याचा खर्च नाही, म्हणून तो झाला डिसअलाउड. त्यानंतर पुढचा खर्च आहे GST. अमाऊंट आहे 25,000. GSTचा फुल फॉर्म काय? GST स्टँड्स फॉर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स म्हणजे वस्तू आणि सेवा, म्हणजे हा गुड्स बिझनेसचेच गुड्स असतात, त्यामुळे हा बिझनेसचाच खर्च आहे. एकूण खर्च 25,000 आहे. हा बिझनेसचाच खर्च आहे, त्यामुळे तो अलाउड आहे. कारण हा गुड्स आणि सर्व्हिसेस म्हणजे वस्तू आणि सेवांशी निगडीत आहे आणि वस्तू आणि सेवा ह्या बिझनेसचा पार्ट आहे, त्यामुळे तो बिझनेसचा खर्च आहे, तो अलाउड आहे. पण त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. काय वाचा? शेवटची ॲडजस्टमेंट नंबर 4. GST इन्क्लूड ₹2,500 ॲज अ पेनल्टी फॉर लेट पेमेंट ऑफ GST. आपण GST भरण्याची जी काही मुदत होती, टॅक्स पेड करण्याची जी मुदत होती, त्या मुदतीमध्ये टॅक्स पेड केला नाही, उशीर झाला, म्हणून आपल्याला पेनल्टी म्हणजे दंड भरावा लागला. किती रुपये? 2,500. आता एक साधा सोपा नियम लक्षात घ्या. बिझनेस चालवत असताना जर एखादा दंड भरावा लागला तर तो आपल्या वैयक्तिक चुकीमुळे भरावा लागलेला असतो. जसं आपण गाडी चालवत असताना हेल्मेट नसेल, दंड भरावा लागतो. नो पार्किंगमध्ये गाडी लावली, दंड भरावा लागतो. किंवा हेल्मेट नसेल, दंड भरावा लागतो. गाडीचे डॉक्युमेंट नसतील तर दंड भरावा लागतो. हे आपल्या वैयक्तिक चुकीमुळे आपल्याला फाईन आणि पेनल्टी भराव्या लागतात. त्यामुळे जरी GST हा बिझनेसचा खर्च असला तरी त्यापैकी 2,500 रुपये ही दंडाची रक्कम आहे आणि कोणताही फाईन, कोणतीही पेनल्टी ही त्या व्यक्तीच्या चुकीमुळे पेड करावी लागते.
आणि व्यक्तीची चूक आहे आणि त्या व्यक्तीचे पर्सनल चूक मानली जाते आणि पर्सनल खर्च नेहमी अलाउड करतो का आपण डिसअलाउड, तो डिसअलाउड केला जातो. त्यामुळे कोणतीही पेनल्टी आपल्याला बसली, मग ती इन्कम टॅक्सची पेनल्टी असेल किंवा GSTची असेल किंवा आणि कोणती पेनल्टी असेल, आपल्याला पेनल्टी भरावी लागते आपल्या पर्सनल चुकीमुळे. म्हणजे हा पर्सनल खर्च आहे आणि पर्सनल खर्च करायचा डिसअलाउड. त्यामुळे जे 2,500 पेड केलेले आहेत ते डिसअलाउड होतील. बघा GST कंसामध्ये पेनल्टी फॉर लेट पेमेंट किती 2,500 रुपये. जे पेनल्टीची रक्कम आहे ती वैयक्तिक चुकीमुळे पेनल्टी भरावी लागते, त्यामुळे तेवढी झाली फक्त डिसअलाउड. बघा 4ही ॲडजस्टमेंटला टिकमार्क झाल्या म्हणजे 4ही ॲडजस्टमेंट आपण केलेल्या आहेत. त्यानंतर शेवटचा तो आहे RDD, अमाऊंट आहे 2,500. RDDचा फुल फॉर्म काय, रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट. बरोबर. RDD म्हणजे जे काय आपले डेटर्स आहेत, डेटर्सकडून जी रक्कम येणं आहे त्यापैकी जर काही रक्कम मिळेल की नाही याबद्दल जर शंका असेल तर त्याची आपण RDD म्हणजे प्रोव्हिजन करतो की कदाचित एवढे पैसे बुडतील सुद्धा. आता RDDची जी काय प्रोव्हिजन केली आहे की ती 2,500, तेवढे पैसे ॲक्च्युअल बुडतात, ॲक्च्युअल लॉस होतो असं नाही. कदाचित लॉस होऊ शकतो, कदाचित होणार पण नाही, कदाचित कमीसुद्धा लॉस होऊ शकतो. त्यामुळे RDD ही त्या बिझनेसचा जो कोण ओनर आहे त्यानं अंदाजे केलेले असते की कदाचित एवढे पैसे बुडतील. त्यामुळे ही अंदाजे रक्कम आहे, हा काय ॲक्च्युअल झालेला लॉस नाही. त्यामुळे ही अंदाजे रक्कम असल्यामुळे जरी RDD बिझनेसची असली तरी ती अंदाजे आहे, ॲक्च्युअल नाही. त्यामुळे RDD बिझनेसची जरी असली तरी ती डिसअलाउड केली जाते कारण ती अंदाजे आहे, ॲक्च्युअल लॉस नाही. त्यामुळे 2,500 जे RDD आहे तो डिसअलाउड होईल. बघा RDD किती 2,500. बघा P&Lचे डेबिटचे सर्व खर्च झाले. जे खर्च होते ते वाचून त्यापैकी जे डिसअलाउड केले त्याची रक्कम पहिल्या कॉलमला लिहिली, त्याखाली रे सोडून ह्या सर्वांची बेरीज बाहेर घेतली. बेरीज झाली 52,550. आपला नेट प्रॉफिट किती होता, 1,58,000. त्यामध्ये हे एक्सपेन्सेस काय करायचे बघा, आपण हेडिंगच देताना हेडिंग दिलेलं काय तर हेडिंग आहे ॲड एक्सपेन्सेस डिसअलाउड. जे खर्च आपण डिसअलाउड केले ते लिहिले ते आता ॲड करायचे. मग 1,58,000मध्ये 52,550 ॲड झाले. बेरीज किती आली, 2,10,550. ही झाली बेरीज किती, 2,10,550. ही झाली आपली सेकंड स्टेप. पहिल्या स्टेपमध्ये आपण सुरुवात केलेली होती नेट प्रॉफिटने. दुसऱ्या स्टेपमध्ये एक्सपेन्सेस डिसअलाउड आपण ॲड केले. बघा आपण एक्सपेन्सेस ॲड केलेले आहेत, खर्च ॲड, त्याच्या विरुद्ध इन्कम करायचे लेस. बरोबर. खर्च आपण ॲड केले त्याच्या विरुद्ध इन्कम काय करायचे, लेस. म्हणून तिसऱ्या आणि शेवटची स्टेप लेस इन्कम्स डिसअलाउड. जे इन्कम डिसअलाउड आपण करणार आहोत, रद्द करणार आहोत, तेवढेच फक्त इथे लिहायचे. आता डिसअलाउड कोणते आणि अलाउड कोणते. एखादं इन्कम बिझनेस करून कमवलं असेल तर ते अलाउड आणि एखादं पर्सनल असेल तर करायचं डिसअलाउड. बिझनेसचं इन्कम अलाउड होतं, बिझनेस करून ते पैसे कमवले असतील तर ते अलाउड आणि बिझनेसचे नसतील, पर्सनल असतील तर डिसअलाउड. वाचा एक इन्कम. पहिले इन्कम आहे ग्रॉस प्रॉफिट 3,00,000 रुपये. साधं आहे, आपण 11वीपासून शिकलो आहे बिझनेस करूनच ग्रॉस प्रॉफिट मिळतो म्हणजे हे बिझनेसचंच इन्कम आहे. आत्ताच सांगितलं बिझनेसचं इन्कम काय होतं, अलाउड आहे. बरोबर, हे अलाउड आहे. पुढे कमिशन 30,000 रुपये. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की कमिशन पेड किंवा कमिशन रिसिवड हे पूर्णपणे बिझनेसचा पार्ट आहे. बिझनेस चालवत असताना आपल्याला कमिशन द्यावं पण लागतं, सेल्समनला कमिशन द्यावं लागतं, तो बिझनेसचा खर्च आहे. तसंच वेगवेगळी कामं करून आपल्याला कमिशन मिळतं सुद्धा, ते बिझनेसचंच इन्कम आहे. त्यामुळे कमिशन पेड असेल, कमिशन रिसिवड असेल, हे पूर्णपणे बिझनेसचं आहे आणि बिझनेसचं असल्यामुळे मगाशी सांगितलं बिझनेसचं असेल तर ते पूर्णपणे अलाउड आहे, हे अलाउड आहे. त्याच्यानंतर सन्ड्री इन्कम 3,000 रुपये. सन्ड्री इन्कम म्हणजे किरकोळ इन्कम, छोटे मोठे इन्कम जे मिळतात त्याला सन्ड्री इन्कम असं म्हटलं जातं. कोणताही बिझनेस असो, सोल प्रोप्रायटरी, पार्टनरशिप, कंपनी, यांना किरकोळ इन्कम जे मिळतात ते सन्ड्री इन्कम म्हटलं जातं. हे बिझनेसचंच इन्कम आहे आणि बिझनेसचं इन्कम अलाउड का डिसअलाउड तर ते पूर्णपणे अलाउड आहे. हे तिन्ही पूर्ण झाले अलाउड. त्याच्यानंतर पुढचं इन्कम आहे गिफ्ट फ्रॉम पेरेंट्स ₹12,000. 12,000चं गिफ्ट पालकांकडून मिळालं, पेरेंट्सकडून. मग सांगा, आपल्याला आपल्या बड्डेला गिफ्ट मिळतं, एखाद्या दिवाळी फेस्टिवल असेल त्यावेळेला गिफ्ट मिळतं, आपल्याला आपल्या पेरेंट्सकडून, आईवडिलांकडून गिफ्ट मिळालं म्हणजे हे बिझनेसचं इन्कम आहे का आपलं पर्सनल आहे सांगा. आपल्याला गिफ्ट मिळालं आहे,
आपल्या आईवडिलांकडून मिळालं म्हणजे ते आपलं पर्सनल गिफ्ट झालं, ते आपलं पर्सनल इन्कम आहे. हे काय बिझनेस करून मिळालेलं इन्कम नाही, बिझनेस चालवला म्हणून गिफ्ट मिळालेलं नाही. आपल्याला आपल्या आईवडिलांकडून गिफ्ट मिळालं. आईवडील हे आपले पर्सनल आहे, त्यामुळे त्यांच्याकडून गिफ्ट मिळालं, हे पर्सनल इन्कम. मगाशी सांगितलं बिझनेसचं असेल तर अलाउड, पर्सनल काय करायचं डिसअलाउड. हे पर्सनल आहे म्हणून डिसअलाउड केलं. गिफ्ट फ्रॉम पेरेंट अमाऊंट किती 12,000 अमाऊंट घ्यायची पहिल्या कॉलममध्ये. बिझनेसचं इन्कम असेल तर अलाउड, पर्सनल असेल तर डिसअलाउड. हा साधा सोपा नियम. त्याच्यानंतर पुढचं इन्कम आहे डिव्हिडंड रिसिवड 23,075. आता सांगा डिव्हिडंड कशावरती मिळतो. जसं आपण बँकेमध्ये पैसे FD केली व्याज मिळतं, डिबेंचरमध्ये पैसे गुंतवले व्याज मिळतं, तसं शेअर्समध्ये जर गुंतवणूक केली तर त्याच्यावरती डिव्हिडंड मिळतो. तो डिव्हिडंड मिळाला आहे 23,075. मग आता एवढंच विचार करायचा, जे 23,075 रुपये मिळाले ते बिझनेस चालवून कमवले आहेत का आपण. बिझनेस चालवून डिव्हिडंड मिळालेला आहे का, तर नाही. आपण गुंतवणूक केली त्याच्यावरचंही इन्कम आहे. हे काय पैसे बिझनेस चालवून मिळवलेले नाहीत. व्याज मिळालं, डिव्हिडंड मिळाला, हे गुंतवणुकीचं इन्कम असतं. हे काय बिझनेस चालवून मिळालेलं इन्कम नाही, म्हणजे हे बिझनेसचं इन्कम नाही. बिझनेसचं इन्कम असेल तर अलाउड, हे बिझनेसचं नाही आहे म्हणजे आपलं पर्सनल मानायचं, त्यामुळे ते होणार डिसअलाउड. बघा डिसअलाउडमध्ये डिव्हिडंड रिसिवड 23,075. हे इन्व्हेस्टमेंटचं गुंतवणुकीचं इन्कम आहे, बिझनेसचं इन्कम नाही, बिझनेस चालवून मिळालेलं इन्कम नाही, म्हणून ते केलं डिसअलाउड. आणि शेवटचं बॅड डेब्ट्स रिकवर्ड. बॅड डेब्ट्स म्हणजे पैसे बुडाले आणि ते पैसे पुन्हा वसूल झाले. किती रुपये वसूल झाले 10,000 रुपये. म्हणजे बिझनेसचे जे कोण डेटर्स होते, ज्यांच्याकडून बिझनेसला पैसे येणं होतं, त्यातले काही जण असे होते त्यांनी पैसे बुडवले. आपण त्याला अकाउंटिंगमध्ये बॅड डेब्ट्स म्हणतो. त्याला आपण बॅड डेब्ट्सची एंट्री केली, पण काही दिवसांनी 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी वर्षांनी त्यांनी ते पैसे परत आणून दिले आपल्याला. म्हणजे जे अगोदर बुडालेले पैसे होते ते रिकवर झाले, वसूल झाले. किती रुपये आहेत 10,000. मग आत्ता जे 10,000 मिळालेले आहेत हे कुठले आहेत, तर बिझनेसचंच येणं होतं, बिझनेसचेच पैसे येणं होते, ते आत्ता आले. अगोदर बुडाले होते ते मिळाले. आलेले पैसे हे बिझनेसशीच रिलेटेड होते, म्हणजे हे बिझनेसचंच इन्कम आहे. आणि बिझनेसचं इन्कम अलाउड करायचं का डिसअलाउड. बिझनेसचं असेल तर ते पूर्णपणे अलाउड, बरोबर. त्यामुळे ते अलाउड होईल. बघा सर्व क्रेडिट साईडसुद्धा झालेली आहे. ॲडजस्टमेंट चारले टिक मार्क आहेत म्हणजे ॲडजस्टमेंटसुद्धा झाल्या. जे काही इन्कम होते त्यापैकी फक्त 2च इन्कम डिसअलाउड झाले. त्याखाली रेश सोडून बेरीज बाहेर घेतली, इन्कमची बेरीज झाली किती 35,075. बघा आपली पहिली स्टेप होती नेट प्रॉफिट ॲज पर P&L अकाउंट. दुसरी स्टेपमध्ये आपण एक्सपेन्सेस डिसअलाउड ॲड केले. आता तिसऱ्या स्टेपमध्ये जे इन्कमची बेरीज झाली 35,075 ते काय करायचे लेस. मग बघा आपली जी बेरीज होती, किती बेरीज होते बघा वरती हेडिंगला बेरीज होती 2,10,550. त्यातून 35,075 वजा करा, वजाबाकी किती राहिली 1,75,475. आणि त्याला नाव द्यायचं इन्कम फ्रॉम बिझनेस. ओके. ही जी कोण मिस शीतल आहे त्यांचं जे आपल्याला P&L अकाउंट दिले त्या P&L प्रमाणे नेट प्रॉफिट 1,58,000 होता. P&L प्रमाणे प्रॉफिट 1,58,000 होता, परंतु इन्कम टॅक्स नियमाप्रमाणे त्यांच्या बिझनेसचा खरा इन्कम किती आहे तर 1,75,475. दिस इज द ॲक्च्युअल इन्कम ऑफ फ्रॉम बिझनेस ॲज पर द इन्कम टॅक्स रूल्स. ओके. इन्कम टॅक्स नियमाप्रमाणे हे त्या बिझनेसचं ॲक्च्युअल इन्कम आहे. ओके. सो इन दिस वे वी कॅल्क्युलेटेड द इन्कम फ्रॉम बिझनेस. Okay, this is the third example on this particular topic. You should write down this example and solution in your notebook. In the next lecture we will see another example in which you will study one another different adjustment. पुढच्या लेक्चरमध्ये जे आपण चौथे एक्झाम्पल पाहणार आहोत त्यामध्ये एक नवीन ॲडजस्टमेंट घेऊन आपण एक बिझनेसचं इन्कम हे कॅल्क्युलेट करणार आहोत. ओके. सो दॅट्स इट विथ दिस पर्टिक्युलर लेक्चर. हिअर वी विल स्टॉप. थँक्यू व्हेरी मच.